एखादी भिकारी दिवसभरात भीक मागून किती कमवत असेल असं तुम्हाला वाटतं? फार तर काहीशे रुपये, पण एका भिकारी महिलेने अवघ्या काही दिवसात इतके पैसे कमवले की तुम्ही विचारही केला नसेल. तिचे बँक अकाउंट आहे आणि या बँक अकाउंटमध्ये तिचे पैसे पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी PS मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीने भीकमुक्त भारत अभियान सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर इंदूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी इंदूरमध्ये ही मोहीम सुरू केली आहे. इंदूर भीकमुक्त करण्यासाठी पथक तयार केले आहे. हे पथक प्रमुख चौकात आणि मंदिरामध्ये तैनात केले आहे. याच मोहिमेअंतर्गत 7 फेब्रुवारीला एका महिलेला पकडले आहे. आपल्या मुलीसोबत ती भीक मागत होती. इंदिरा असे या महिलेचे नाव आहे. इंदूरच्या लवकुश चौकात ती मुलीसह भीक मागताना पकडण्यात आली आहे. तिला एकूण 5 मुले आहेत. इंदूरमध्ये ती आपला नवरा आणि 3 मुलांसह भीक मागते. जवळपास 8 वर्षापासून ती भीक मागते आणि तिचे भीक मागून स्वतः जमवलेले पैसे तिच्याकडेच आहेत. पतीची कमाई पतीकडे आहे आणि मुलीची मुलाकडे आहे. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही. महिलेने 7 दिवसात भीक मागून 19,200 रुपये कमवले. अवघ्या 45 दिवसात तिने 2.5 लाख रुपये कमवले आहे. गावातील सासू सासऱ्यांना 1 लाख रुपये पाठवले आणि मुलीच्या नावाने 50,000 रुपयांची FD काढली आणि खात्यात 50,000 रुपये ट्रान्सफर केले आणि खर्चण्यासाठी 50,000 रुपये ठेवले. धक्कादायक म्हणजे तिच्याकडे स्मार्टफोन आहे आणि तिच्या नावावर बाईकही आहे आणि तिच्या नावावर लायसनही आहे, पण बाईक कशी चालवायची हे तिला माहित नाही. त्यामुळे तिला परवाना कसा मिळेल हा प्रश्न आहे. आणि या महिलेच्या नावाने शेती आहे आणि घरही आहे. महिलेला जिल्हा न्यायालयात पाठवण्यात आले आहे. या महिलेच्या मुलीला बाल सर्वेक्षण गुन्हा दाखल करण्यात आला असून इथे त्यांना शिक्षण दिले जाणार आहे आणि समुपदेशन करण्यात येणार असून महिलेवर जे कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.